विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 12वा अर्थशास्त्र प्रकरण नंबर 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या प्रकरणाच्या अंतर्गत पेज नंबर 86 काढा तुम्ही 86 बरोबर आहे. त्याच्यामध्ये मुद्दा नंबर 6 लेफ्ट साइडला 6वा नंबरचा मुद्दा मौद्रिक विषयक धोरणाची अंमलबजावणी बरोबर आहे. आणि या ठिकाणी मौद्रिक विषयक धोरणाची जी अंमलबजावणी आहे बरोबर आहे, तर ही अंमलबजावणी कोण करते मग नाणे बाजार बरोबर आहे. पाहता याच्या अंतर्गत पाहता हा जो मुद्दा आहे याचा पण थोडं डिस्कशन घेऊन पाहता. मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट पैशाच्या प्रमाणाचे व्यवस्थापन करणे हे आहे, जेणेकरून अर्थव्यवस्थेच्या निर्णय क्षेत्राची गरज आवश्यकता पूर्ण करण्याकरता किंवा आर्थिक विकासाची गती वाढवण्याकरता उपयोगी ठरते. आणि हे धोरण मध्यवर्ती बँकेद्वारे लागू केले जाते. आणि अशा प्रकारे पहा की ही जी मध्यवर्ती बँक आहे, मध्यवर्ती बँक काय करते की ही जी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेमध्ये कोणते कोणते कामं पार पाडले जातात, उत्पादन, उपभोग बरोबर आहे, नंतर विनिमय आणि वितरण या ज्या आर्थिक क्रिया आहेत या आर्थिक क्रिया पार पाडण्याकरता जे चलन पाहिजे की नाही बरोबर आहे, या चलनाचा योग्य पुरवठा ही जी अर्थव्यवस्था आहे अर्थव्यवस्थेमध्ये होणं आवश्यक असते. आणि याच्याकरता मग याचं पैशाचे जे मॅनेजमेंट आहे ही मॅनेजमेंट कोण करते मग मध्यवर्ती बँक होते बरोबर आहे. आता उदाहरणार्थ पहा, समजा रस्ते बांधणी करायची बरोबर आहे किंवा ग्रामीण विकास करायचा आहे, मग याच्याकरता समजा ग्रामीण विकासाच्या संदर्भात मध्यवर्ती म्हणजे महत्वाची बँक कोणती संस्था कोणती नाबार्ड आहे की नाही, मग नाबार्डला किती प्रमाणात पैसे दिले पाहिजे आणि याचा पैशाचा विनियोग कशा प्रकारे केला पाहिजे याचं जे मॅनेजमेंट आहे हे मॅनेजमेंट कोण करते मग मध्यवर्ती बँक करते बरोबर आहे की नाही. म्हणजे अशा प्रकारे आपल्या देशामध्ये विविध प्रकारचे क्षेत्र असतात, कृषी क्षेत्र आहे, उद्योग क्षेत्र आहे बरोबर आहे की नाही, किंवा सेवा क्षेत्र आहे किंवा इतर बाकीचे हे जे क्षेत्र आहे या क्षेत्राचा संपूर्ण सर्वांगीण विकास व्हावा, समतोल विकास व्हावा याच्याकरता मध्यवर्ती बँक विविध जे क्षेत्र असते या विविध क्षेत्राकरता पैशाचं व्यवस्थापन करून देते बरोबर आहे की नाही. पाहता अर्थव्यवस्थेत पूर्ण विकसित नाणे बाजार मौद्रिक धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्याची हमी देतो. आणि अशा प्रकारे हे जे बँकिंग सेक्टर आहे बरोबर आहे की नाही, किंवा समजा जे वित्तीय संस्था आहे किंवा वित्तीय मध्यस्थ याच्या माध्यमातून मध्यवर्ती बँक विविध जे क्षेत्र आहे या विविध क्षेत्राला योग्य म्हणजे योग्य प्रकारे पैशाचा कायद्याने पुरवठा करते बरोबर आहे. ठीक आहे. नाणे बाजारामध्ये मध्यवर्ती बँकेला व्याज धोरण योग्य व्याज धोरण विकसित करण्याला मार्गदर्शन मिळते. आणि अशा प्रकारे विविध प्रकारची जे वित्तीय संस्था आहे किंवा जे व्यापारी बँक आहे बरोबर आहे किंवा जे सहकारी बँक आहे याच्या माध्यमातून बरोबर आहे की समजा ही जी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेत किती चलनाची किती प्रकारे आवश्यकता आहे बरोबर आहे, पुण्या क्षेत्रात किती आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळं हे जे चलन आहे बरोबर आहे हा जो पैसा आहे हा पैसा पुण्या क्षेत्राला प्राधान्यक्रमाने दिला पाहिजे, जेणेकरून आर्थिक वृद्धी होईल, आर्थिक विकास होईल आणि याच्याकरता त्याचा व्याज किती असला पाहिजे बरोबर आहे. याच्या संदर्भात या नाणे बाजारामुळे मध्यवर्ती बँकेला मार्गदर्शन प्राप्त होते बरोबर आहे की नाही. नंतर 7वा मुद्दा पहा रोख रकमेचा काटकसरीने वापर. नाणे बाजाराचा संबंध प्रत्यक्ष पैशाशी नसून पैशाच्या निकटचा जवळचा पर्याय असलेल्या विविध वित्तीय साधनांचा असतो आणि त्याच्यामुळे रोख रकमेचा काटकसरीने वापर होतो. आता या ठिकाणी ही जी नाणे बाजार आहे या नाणे बाजाराचा संबंध प्रत्यक्ष पैशासोबत येतो काय नाही बरोबर आहे. आता वित्तीय साधनं कोणते सांगा आपण, कोणते कोणते पाणी वित्तीय साधनं आपण शेअर मार्केटवरील वित्तीय साधनं आपण कोणते कोणते पाणी सांगा बरोबर. पहा पेज नंबर पहा हे वित्तीय साधनं पहा पेज नंबर 80 पहा. रोखे कोणते रोखे म्हणजे समजा सरकारी किंवा खाजगी ज्या कंपनी असतात की ते रोखी जारी करतात. नंतर कंपनी शेअर बरोबर आहे, इक्विटी शेअर समभाग, नंतर डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे रोखे, नंतर व्यापारी बिले, नंतर काय वचनपत्र बरोबर आहे प्रॉमिसरी. हे काय वित्तीय साधन आहे की नाही बरोबर आहे की नाही. आणि हे काय समजा याच्या माध्यमातून पैसा जमा केला जातो की नाही किंवा याच्यामधून पैशाचं व्यवस्थापन केलं जाते. आणि अशा प्रकारे नाणे बाजाराचा संबंध प्रत्यक्ष पैशाशी नसून जे वित्तीय साधन आहे वित्तीय साधन असायची आणि त्याच्यामुळं हा जो पैसा आहे की या पैशाचा काटकसरीने वापर होतो. म्हणजे याचा अर्थ असा की समजा आता उदाहरणार्थ समजा आपल्याला एखादा उद्योग सुरू करायचा, मग उद्योगाकरता आपण पैसा उभारतो की नाही, मग आपल्याला जो पैसा आहे हा पैसा अनुत्पादक कार्याकरता आपल्याला वापरता येणार नाही. आणि अशा प्रकारे काय होते की पैशाचा काटकसरीने वापर होतो. काय तो पैशाचा काटकसरीने वापरतो बरोबर आहे बाजार. नंतर पाहिजे वाणिज्य उद्योग आणि व्यापारी वृद्धी होते. नाणे बाजारामध्ये अल्प मुदतीच्या निधीची तातडीची गरज असलेल्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना हुंडी पुरवण्याची सुविधा उपलब्ध असते. शिवाय नाणे बाजारात कृषी लघु उद्योगांकरता खेळते भांडवल उपलब्ध होते. पहा याचा अर्थ पहा नाणे बाजारामध्ये अल्प मुदतीच्या निधीची तातडीने गरज असलेल्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना हुंडी पुरवण्याची सुविधा उपलब्ध असते. आता याचा अर्थ काय हुंडी म्हणजे काय सांगा. हुंडीचा आपण मागच अर्थ सांगितलं तुम्हाला बरोबर आहे की नाही. समजा आंतर म्हणजे समजा देशांतर किंवा आंतरराष्ट्रीय हे जे व्यापार असतात ना, आणि मग आणि हे जे व्यापार आहे या व्यापाऱ्यांना अल्प मुदतीचे
अल्प मुदतीची निधीची गरज असते की नाही, आणि अशा प्रकारे अल्प मुदतीची जी निधीची गरज आहे, ही निधीची गरज हे जे व्यापारी असतात ना, या व्यापारी हे जे व्यापार करणारे व्यापारी असतात, बरोबर आहे. तर हे जे व्यापारी आहे, हे व्यापारी बँकेमध्ये काय करतात, मग हुंडी वटवतात. काय करतात, हुंडी वटवतात, बरोबर आहे. त्याच्या हे वाक्य बघा, नाणे बाजारामध्ये अल्प मुदतीच्या निधीची तातडीने गरज असलेल्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना हुंडी उडवण्याची सुविधा उपलब्ध असते. सुविधा असते उपलब्ध नाणे बाजारात. नाणे बाजार म्हणजे काय, व्यापारी बँका, बरोबर. आणि अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय देशांतर्गत जो व्यापार असते की नाही, आणि या व्यापारामध्ये समजा एखादा व्यापारी आणि एखाद्या व्यापाऱ्याला तातडीनं, बरोबर आहे, अल्प मुदती करता निधीची आवश्यकता आहे, आणि मग निधी कोण्या माध्यमातून मग अशा वेळेला त्या व्यापाऱ्याला निधीची जर गरज असेल, अशा वेळेला तो व्यापारी काय करते, मग हुंडी देते की दुसऱ्या व्यापाऱ्याला, आणि मग जो व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याला गरज असते पैसे तातडीनं, तो काय करते, हुंडी उठवून घेते. आणि अशा प्रकारे नाणे बाजारामध्ये हा जो नाणे बाजार काय करतो, मग राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय जो व्यापार आहे, या व्यापारामध्ये व्यापाऱ्यांना हुंडी उठवण्याची सोय उपलब्ध करून देतो, बरोबर आहे. शिवाय नाणे बाजारात लघु आणि कृषी उद्योगाकरता खेळते भांडवल उपलब्ध होते. लघु आणि कृषी उद्योग म्हणजे काय, शेती करतात, लक्षात घ्यायला काय, हा जे नाणे बाजार आहे, नाणे बाजार म्हणजे काय, अल्प मुदतीत म्हणजे कमी काळाकरता कर्ज अवेलेबल करून देते, बरोबर. आता उदाहरणार्थ पहा, समजा आपल्याला शेती पेरायची आणि शेती करता आपल्याला कर्ज पाहिजे, मग आपण एखाद्या बँकेत जातो, बँक आपल्याला कर्ज देते म्हणजे काय, बँक नाणे बाजार झाला की नाही. आणि अशा प्रकारे कृषी क्षेत्राकरता किंवा लघु उद्योग क्षेत्राकरता, बरोबर आहे. तर जे खेळतं भांडवल पाहिजे, खेळतं भांडवल म्हणजे कसं, खेळतं भांडवल याचा अर्थ काय, की समजा एखादी वस्तू, आता उदाहरणार्थ पहा, समजा आपल्याकडे 100 क्विंटल समजा कापूस भरलेला आहे, कापूस भांडवल आहे का नाही, त्याचं रूपांतर पैशात झालं, बरोबर आहे. समजा आपल्याकडे समजा 5 कोटी रुपये, समजा आपल्याला एखादा कारखाना सुरू करायचा, त्याच्याकरता आपण यंत्र सामग्री घेतली, आणि अशा प्रकारे पैशाचं रूपांतर कशात, मालमत्तेत, आणि मालमत्तेचं रूपांतर पैशात, बरोबर आहे. आणि अशा प्रकारे किंवा उद्योग धंद्याकरता लागणार जे भांडवल आहे, बरोबर आहे की नाही, ते भांडवल उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात, बरोबर आहे की त्याच्याकरता नाणे बाजार काय करते, मग अशा प्रकारचं खेळतं भांडवल उपलब्ध करून देते, बरोबर आहे. पहा वाक्याचा अर्थ पहा. शिवाय नाणे बाजारात लघु आणि कृषी उद्योगाकरता खेळते भांडवल उपलब्ध होते. आणि अशा प्रकारे म्हणजे कृषी उद्योग आणि जो तुमचा लघु उद्योग आहे, बरोबर आहे, आणि या लघु उद्योगाकरता लागणारे जे भांडवल असते की ते भांडवल कोण उपलब्ध करून देते, मग कोण उपलब्ध करून देते, नाणे बाजार उपलब्ध करून देते. नाणे बाजार म्हणजे काय, व्यापारी बँका समजू आपण, किंवा वित्तीय मध्यस्थ म्हणून समजा, किंवा वित्तीय संस्था आहे, बरोबर, हे उपलब्ध करून देते की कशा करता, उद्योगाकरता. लघु उद्योग म्हणजे काय सांगा, आता उदाहरणार्थ बघा, समजा तुम्हाला दालमी सुरू करायची, लघु उद्योग म्हणजे काय, अशा प्रकारचा उद्योग की ज्या उद्योगामध्ये समजा विजेचा वापर होतो, आणि कमीत कमी 5 ते 10 लोक काम करतात, ते काम करतात, एखादी मशीन असते, बरोबर आहे. याला आपण काय म्हणतो, लघु उद्योग. उदाहरणार्थ काय, दालमिल आहे, उदाहरणार्थ काय, समजा दालमिल आहे की नाही, लक्षात द्यायला काय, याला आपण काय म्हणतो, लघु उद्योग, बरोबर आहे. तर समजा उदाहरणार्थ समजा आपण आपल्या भागामध्ये समजा एक असा उद्योग सुरू केला, कोणता, समजा आवळा सुगर तयार करण्याचा, बरोबर आहे, हे काम मशीन होते की नाही काय, किंवा समजा मुरब्बा तयार करण्याचा एखादा आपण उद्योग सुरू केला, लक्षात नाही आलं. किंवा समजा आपण गुटखा तयार करायची एखादी मशीन आणली, लक्षात नाही आलं काय, असा एखादा उद्योग. किंवा समजा आपली तेल घाणी, आपली काय समजा तेल घाणी, याला आपण काय लघु उद्योग, ठीक आहे. पहा नंतर नाणे बाजाराच्या समस्या, नाणे बाजाराच्या ही त्याची भूमिका आणि महत्व आहे, म्हणजे नाणे बाजारात कोणतं महत्व आहे, कोणते पॉईंट आहे याच्या अंतर्गत पहा. कर्जदाराची अल्प काळाची पैशाची गरज पूर्ण होते, नंतर तरलता व्यवस्थापन, नंतर पोर्टफोलिओ गुंतवणूक पत्रक व्यवस्थापन, नंतर समतोल यंत्रणा, सरकारच्या वित्तीय गरजा, मौद्रिक धोरणाची अंमलबजावणी, नंतर रोख रकमेचा प्रत्यक्ष काटकसरीने वापर, वाणिज्य उद्योग आणि व्यापार वृद्धी म्हणजे काय, वाढते, बरोबर आहे की नाही. आता उदाहरणार्थ समजा वाणिज्य व्यापार आणि उद्योग, आता समजा आपण एखादा व्यापारी आणि एखाद्या व्यापाऱ्याचा पैशाचं काम जर झालं तातडीनं, तर त्याचा धंदा वाढणार नाही, व्यापार वाढते. वाणिज्याचा अर्थ काय, म्हणजे खरेदी विक्री, बरोबर आहे. आणि याचा संपूर्ण व्यवहार आहे, याला म्हणतात मार्केटिंग म्हणून आपण, ज्याला म्हणतात कॉमर्स म्हणजे काय, वाणिज्य. आणि उद्योग म्हणजे काय, समजा एखादा, आता उदाहरणार्थ समजा आपण एखादा धंदा सुरू केला, याचा समजा एखादा आपण समजा आपण पपईचा समजा आपण ज्यूस काढली, फॅक्टरी टाकली, आपण संत्रा ज्यूसची फॅक्टरी टाकली, बरोबर आहे की हा उद्योग झाला की काय झाला, आपला उद्योग झाला, बरोबर आहे की. आणि याचा काय होते, उद्योग, ठीक आहे. आता या समस्या म्हणजे नाणे बाजाराच्या समस्या, बरोबर आहे. आता याचं महत्व झालं, समस्या, अडीअडचणी, डिफिकल्टीज कोणत्या पाहते,
तर विकसित देशाच्या तुलनेत भारताचे नाणे बाजार परिणाम आणि तरलतेच्या बाबतीत कमी विकसित आहे. खालील मुद्दे भारतीय नाणे बाजाराच्या समस्या स्पष्ट करतात. आता उदाहरणार्थ अमेरिकेचा किंवा समजा इंग्लंडचा, बरोबर आहे, किंवा समजा रशियाचा किंवा जर्मनीचा, हे विकसित देश आहे, आणि जपानचा, याचा या ठिकाणचा जो नाणे बाजार आहे याची तुलना करता भारतामधला जो नाणे बाजार आहे, बरोबर आहे, हा कसा आहे, कमी विकसित आहे. हा कसा आहे, कमी विकसित. याची समस्या पहा या ठिकाणी दुहेरी रचना आहे. म्हणजे आता याची समस्या कोणती, दुहेरी रचना. दुहेरी रचना, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण दुहेरी रचना म्हणजे हे आपल्या देशामध्ये जो संघटित नाणे बाजार आहे, संघटित नाणे बाजार म्हणजे कोणता, पूर्ण बँकिंग सेक्टर आहे की नाही, जे वित्तीय संस्था आहे ह्या काय संघटित नाणे बाजार आहे. याच्यावर कोणाचं नियंत्रण नसते, रिझर्व्ह बँकेचं असते. कोणते सावकार आहे समजा, किंवा समजा लोकल स्थानिक जे बँकर्स आहे, बरोबर आहे, किंवा चिट फंड आहे, किंवा समजा निधी आहे, किंवा कर्ज कंपनी आहे, याच्यावर काही नियंत्रण नसते काय एखाद्या बँकेचं, म्हणजे रिझर्व्ह बँकेचं जास्त असते काही नियंत्रण नसते. म्हणजे अशा प्रकारे संघटित आणि असंघटित अशा प्रकारचं दुहेरी रचना आहे. नाणे बाजारात संघटित आणि असंघटित क्षेत्र असल्यामुळे विघटन, पारदर्शकतेचा अभाव आणि वाढती अस्थिरता निर्माण होते, आणि अशा संघटित बाजारामध्ये समन्वयाचा अभाव असतो, बरोबर आहे की नाही. अशा प्रकारे म्हणजे संघटित क्षेत्र आणि जे असंघटित क्षेत्र आहे, बरोबर, याच्यामुळे विघटन, पारदर्शकतेचा अभाव आहे. आता उदाहरणार्थ समजा बँकेचा जो व्यवहार आहे याच्यावर नियंत्रण असते मध्यवर्ती बँकेचं. पूर्ण समजा आपल्या गावातले समजा एखादा आवडते आहे किंवा एखादा व्यापारी आहे, याचे जे व्यवहार आहे, बरोबर आहे की याच्यात नियंत्रण असते काय, म्हणजे याच्यात विघटन, पारदर्शकतेचा अभाव असते. विघटन, पारदर्शकता काय असते, अभाव असते. आणि समजा संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र याच्यात जे कोऑर्डिनेशन होते का समजा, आता समजा एखादा बँक आहे किंवा समजा खाजगी एखादा बँकर आहे, यात काय समन्वय असते काय, प्रत्येक म्हणजे संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र समन्वय असते काय, समन्वय नसते का. आणि अशा प्रकारे म्हणजे काय होते की विघटन, पारदर्शकतेचा अभाव असते आणि समन्वयाचा अभाव असते, बरोबर आहे पहा. शिवाय तो आणि असंघटित बाजारावर ठीक आहे, तो भारतीय रिझर्व्ह बँकेच्या थेट नियंत्रण आणि देखरेखीखाली येत नाही. अशा प्रकारे असंघटित जो हे क्षेत्र आहे, स्थानिक बँकर्स आहे, बरोबर आहे, लक्षात घ्यायला काय की याच्यावर मध्यवर्ती बँकेचं डायरेक्ट नियंत्रण नसते, बरोबर आहे. याच्यावर मध्यवर्ती बँकेचं डायरेक्ट नियंत्रण नसते, बरोबर आहे. समजा पहिला मुद्दा म्हणजे कोणता, दुहेरीची रचना आहे की याच्यामुळे विघटन, पारदर्शकतेचा अभाव असते, समन्वयाचा अभाव असते, बरोबर आहे, त्याच्यामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये. आणि त्याच्यामुळं कारण हा जो भाग आहे, हा भाग जे असंघटित क्षेत्र आहे याच्यावर मध्यवर्ती बँकेचं थेट आणि प्रत्यक्ष नियंत्रण नसते, ठीक आहे, देखरेख नसते. नंतर व्याजदरामध्ये समानतेचा अभाव. नाणे बाजारामध्ये व्यापारी बँका, सहकारी बँका, बिगर बँक, वित्तीय कंपन्या, वित्तीय विकास वित्त संस्था, गुंतवणूक कंपन्या इत्यादी विविध घटकांचा समावेश होतो, आणि त्यामुळे व्याजाचे अनेक स्रोत असतात. त्या अनुषंगाने कर्जदाराचे विविध प्रकार आहेत. आणि हे हा जो नाणे बाजार आहे की या नाणे बाजारामध्ये कोणत्या संस्था असतात, व्यापारी बँका असतात, बरोबर आहे, सहकारी बँका असतात, वित्तीय संस्था असतात. वित्तीय संस्था म्हणजे कोणत्या, नाबार्ड आहे समजा, ICICI बँक आहे की नाही, नंतर अशा बँकाने पाहिल्या का आपण नाही काय, एक्सिम बँक आहे ना, आणि अशा प्रकारच्या जे वित्तीय संस्था असतात, बरोबर आहे. नंतर आपण काय पाहिलं त्याच्या डिस्काउंट अँड डिस्काउंट आहे वित्तीय, बरोबर आहे की नाही, अशा प्रकारे आहे ना, डिस्काउंट, नंतर DF डिस्काउंट अँड फायनान्स हाऊस ऑफ इंडिया, बरोबर आहे की नाही, लक्षात घ्यायला काय. अशा प्रकारचे जे वित्तीय संस्था असतात, बरोबर आहे, तर याची व्याज दर कशी असतात, अलग अलग असतात. त्याची व्याज दर कशी असतात, अलग अलग असतात, बरोबर आहे की नाही, ठीक आहे. समजा किंवा गुंतवणूक कंपनी आहे, इन्व्हेस्टमेंट कंपनीज आहे, याची व्याज दर कशी असतात, अलग अलग असतात. या नाण्या बाजारातल्या संस्था आहे की वित्तीय मध्यस्थ आहे की नाही पहा. याच्यामध्ये व्यापारी बँका, सहकारी बँका, बिगर बँक म्हणजे काय, बिगर बँकचा अर्थ काय, संध्याकाळी चिट फंड कंपनी आहे, बरोबर आहे की नाही, लक्षात नाही आलं काय, किंवा निधी आहे, बरोबर आहे की नाही काय, समजा स्थानिक बँकर्स आहे, याची व्याज दर कशी असतात, गुंतवणूक कंपनी याची व्याज दर कशी असतात, अलग अलग असतात, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळं हे कर्जदाराचे प्रकार असते की नाही, अलग अलग असतात. कर्जाचे प्रकार कसे असतात, अलग अलग, बरोबर आहे. आता पहा समजा आपल्या गावची जी कोऑपरेटिव्ह बँक आहे त्याचा व्याज दर वेगळा आहे, व्यापारी बँकेचा व्याज दर वेगळा आहे, बरोबर आहे, गुंतवणूक बँकेचा व्याज दर अलग, जे स्थानिक बँकर्स असतात, सावकार आहे समजा आहे की नाही, किंवा समजा असा एखादा अडते आहे, बरोबर, याची व्याज दर अलग अलग असतात, ठीक आहे. त्याच्यामुळे कर्जाचे प्रकार कसे असतात, अलग अलग असतात. नंतर निधीची कमतरता. अपुऱ्या बजेटीमुळे नाणे बाजाराला निधीची कमतरता भासते. दरडोई उत्पन्न, लोकांमध्ये बँकिंग सेवेची कमतरता, निरुपयोगी उपभोग खर्च आणि ग्रामीण भागात अपुऱ्या बँकिंग सुविधा इत्यादी बाबी देखील नाणे बाजाराच्या निधीच्या कमतरतेकरता जबाबदार असतात. आता या ठिकाणी
तुमच्याला इथं दुहेरी समस्या कोणती आहे? दुहेरी रचना झाली, बरोबर आहे. नंतर दुसरी कोणती आपण पाहिली पाहता, दुसरी रचना आपण कोणती पाहिली, दुसरा बोर्ड पुन्हा डिस्कस केला, व्याज दरात समानतेचा अभाव. व्याज दरात समानतेचा अभाव, समानतेचा काय अभाव, बरोबर आहे की नाही. म्हणजे व्याज सारखं असते काय, मग अनेक असतात ना नाणेबाजार संस्था. तिसरा मुद्दा बा, तिसरा मुद्दा कोणता आहे? निधीची कमतरता. निधीची कमतरता म्हणजे या ठिकाणी म्हणजे समजा जशी गरज आहे पैशाची, असा पैसा होते काय उपलब्ध. कारण सांगा बरं, म्हणजे ग्रामीण भागामध्ये बचत कशी आहे, कमी आहे. बचत कसं आहे म्हणजे बचतीचं प्रमाण कमी आहे, कारण उत्पन्नच कमी आहे. लक्षात द्या, काय उत्पन्न कमी आणि त्याच्यामुळे जो खर्च होते की लोकांचा कशावर होते, उपभोगावर खर्च होते की नाही. लोकांचा खर्च कशावर होते, उपभोगावर. लोकांचं दरडोई उत्पन्न कसं आहे, कमी आहे. आणि लोकांमध्ये बँकेची सोय कशी आहे, बँकिंगचे व्यवहाराची सोय कमी आहे की नाही. आता बाबा जनधन खात्याच्या, जनधन योजनेच्या अंतर्गत अनेक लोकांचे खाते काढण्यात आले, परंतु समजा 10 वर्षाच्या अगोदर इतके लोकांचे खाते होते काय? आता जवळजवळ सगळ्याच माणसाचे खाते बँकेमध्ये, परंतु अगोदर 10 वर्षाच्या अगोदर होते काय, बरोबर आहे. पण आज सुद्धा लोकांमध्ये बँकेच्या ज्या सवय आहे त्या सवय कशी आहे म्हणजे कमी आहे, बरोबर आहे. नंतर ग्रामीण भागात अपुऱ्या बँकिंग सुविधा आहे. ग्रामीण भागात कशा आहे, अपुऱ्या बँकिंग सुविधा आणि त्याच्यामुळे निधीची कमतरता असते, बरोबर आहे. म्हणजे हा जो नाणे बाजार आहे, या नाणे बाजारामध्ये जितकी गरज आहे, बरोबर आहे, तर याच्या मनात निधी कसा आहे, कमी आहे. कारण याचं काय कारण सांगा बरं, याचं काय कारण आहे सांगा. काय म्हणजे लोकांचं दरडोई उत्पन्न कसं आहे, कमी आहे. दरडोई उत्पन्न लोकांचं कमी आहे, त्याच्यामुळे उपभोग खर्च जास्त आहे, बरोबर आहे की नाही. बचतीचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. आणि लोकांना बँकिंगची जी व्यवहार सवय कशी आहे, कमी आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर कोणता मुद्दा त्याच्यामध्ये, बँकिंग सुविधा कशी आहे ग्रामीण भागामध्ये अपुऱ्या आहे की त्याच्यामुळे निधीची कमतरता भासते. कशाची कमतरता भासते, निधीची कमतरता भासते, बरोबर आहे. नंतर हंगामी चढ उतार. आता उदाहरणार्थ पहा, समजा आपल्या गावाचा विचार करतो म्हटलं तर आपल्याला कर्जाची गरज का भासते सांगा. आपण वावर करतो तेव्हा कर्जाची गरज भासते की नाही. उन्हाळ्यात कर्जाची गरज भासते का, उन्हाळ्यात कर्जाची गरज नाही भासत. उन्हाळा संपला, पाणी पडलं का साधारणतः जून ते साधारणतः जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्याला पैशाची गरज भासते, कारण आपल्याला शेतीचा हंगाम उभा करायचा असते की नाही. त्याच्याकरता आपल्याला निधीची गरज भासते. आणि बरोबर आहे. आता समजा आता यावेळेला आपल्याला पैशाची गरज आहे जास्त, आणि अशा प्रकारे काय हंगामी चढ उतार होते त्याच्यामध्ये. म्हणजे हा जो नाणे बाजार आहे की या नाणे बाजारामध्ये काय होते की कधी कधी त्याची मागणी वाढते निधीची, कधी कधी मागणी कमी होते, बरोबर आहे. पहा याचं डिस्कशन पहा. निधीची मागणी हंगामानुसार बदलते. विशेषतः ऑक्टोबर ते जून या हंगाम काळात कृषी उत्पादनामध्ये व्यापार करणे, व्यवसायातील गुंतवणूक इत्यादी विविध कारणासाठी मोठ्या प्रमाणात वित्त आवश्यकता असते आणि त्याच्यामुळे नाणे बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार आढळतात, बरोबर. आणि अशा प्रकारे या ठिकाणी हा नाणे बाजार आहे की त्या नाणे बाजारामध्ये गरजेप्रमाणे जो हंगाम आहे या हंगामाप्रमाणे काय ते मागणी वाढते. आता उदाहरणार्थ बाबा कोणता हंगाम, ऑक्टोबर ते जून. कोणता कालखंड, ऑक्टोबर ते जून, बरोबर आहे. या हंगाम काळात कृषी उत्पादनामध्ये व्यापार करणे, नंतर व्यवसायातील गुंतवणूक इत्यादी विविध कारणात मोठ्या प्रमाणात वित्ताची आवश्यकता असते. कोणता कालखंड दिला आपल्याला, कोणता हंगामाचा कालखंड, ऑक्टोबर ते जून. ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून ही 9 महिने, बरोबर आहे. आणि हा जो 9 महिन्याचा कालखंड आहे, जो हंगाम कालखंड आहे की या हंगाम कालखंडामध्ये पहा उत्पादनामध्ये व्यापार करणे, म्हणजे कृषीचे उत्पादन आहे की याचा व्यापार करणे. आता बाबा ऑक्टोबर महिन्यात समजा सोयाबीन येते, बरोबर. इथे सोयाबीन शेतीचं पीक येते की नाही. आणि मग शेतीचं पीक खरेदी कोण करते, व्यापारी करते. आणि व्यापाऱ्यांना की शेतीचं पीक खरेदी करण्याकरता, म्हणजे कृषी उत्पादन खरेदी करण्याकरता, त्याचा व्यापार करण्याकरता हे जे व्यापारी असतात, व्यापारी काय करतात, मग बँक निधीची मागणी करतात ना. नंतर गुंतवणूक करण्याकरता पाहतात, म्हणजे हंगाम काळ कृषी उत्पादनामध्ये व्यापार करणे आणि व्यवसायातील गुंतवणूक. आता उदाहरणार्थ आपल्याला शेती उभी करायची, मग शेती हा व्यवसाय झाला की व्यवसायात आपण इन्व्हेस्टमेंट करतो की. आणि अशा प्रकारे व्यवसायातील गुंतवणूक करण्याकरता निधीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. लक्षात घ्यायला काय, म्हणजे हा जो नाणे बाजार आहे या नाणे बाजारामध्ये हा जो हंगाम कालखंड असतो कोणता, ऑक्टोबर ते जून हा जो कालखंड असतो, या कालखंडामध्ये काय कृषी उत्पादनाचा व्यापार करणे आणि व्यवसायामध्ये गुंतवणूक करणे अशा अनेक विविध कारणामुळे निधीची गरज असते. निधीची गरज मोठ्या प्रमाणात, वित्ताची गरज मोठ्या प्रमाणात भासते आणि त्याच्यामुळे नाणे बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार आढळतात, बरोबर आहे. लक्षात नाही काय पहा. नंतर वित्तीय समावेशनाचा अभाव का,
वित्तीय समावेशनाचा अभाव, वित्तीय समावेशनाचा अभाव, बरोबर आहे. आता वित्तीय समावेशन म्हणजे काय का, दुर्बल आणि निम्न उत्पन्न गटासारख्या असुरक्षित गटाकरता अजूनही देशात बँकिंग सुविधा अपुऱ्या असून दुर्बल आणि कमी उत्पन्न वर्गापर्यंत त्या पोहोचू शकत नाही. त्यातून वित्तीय समावेशनाचा अभाव दिसून येतो. आता वित्तीय समावेशनाचा अभाव म्हणजे काय, आता उदाहरणार्थ समजा एखादा गरीब माणूस आहे, बँकेत गेला, त्यानं म्हटलं का मला कर्ज पाहिजे, ते बँकेचे कर्ज त्याच्याकडे पाहायचा, बरोबर आहे की नाही, आणि पाहिल्याबरोबर ते त्याच्याकडे कर्ज नाही, बरोबर आहे का नाही. अशी परिस्थिती म्हणजे अशा प्रकारे ज्या व्यक्तीचं उत्पन्न कसं आहे कमी आहे, बरोबर, आणि दुर्बल आहे, असा जो घटक आहे, अशा घटकाला बँकिंगच्या सुविधा आहे त्या सुविधा उपलब्ध होतात काय, उपलब्ध होत नाही, बरोबर आहे की. त्याला दारात बँकेचा जो अधिकारी दारात उभा नाही करतात, बरोबर आहे. आणि अशा प्रकारे म्हणजे ह्या बँकिंगच्या ज्या सुविधा आहे, म्हणजे वास्तविक पाहता का की बँकेच्या सुविधा कोणाकरता असल्या पाहिजे, ज्याचं उत्पन्न कमी आहे, बरोबर आहे की नाही. तो कसा आहे, बीपीएलच्या अंतर्गत आहे, बीपीएलच्या खाली आहे, त्याला त्याचं राहणीमान जर आपल्याला येणार उंचावत असेल तर त्याला नाणी बाजारातून निधी भेटला पाहिजे की त्याचा व्यवसाय करण्याकरता, बरोबर आहे, गुंतवणूक करण्याकरता. आणि अशा प्रकारे हा जो निम्न आणि दुर्बल जो घटक आहे, या दुर्बल घटकापर्यंत बँकेच्या ज्या सुविधा आहे ह्या पोहोचू शकत नाही, बरोबर आहे. पाहता येईल म्हणजे दुर्बल घटक आणि निम्न उत्पन्न गटासारख्या असुरक्षित गटाकरता अजूनही देशात बँकिंग सुविधा अपुऱ्या असून दुर्बल गट आणि कमी उत्पन्न वर्गापर्यंत त्या पोहोचू शकत नाही, बरोबर आहे की. दुर्बल घटक आहे, कमी उत्पन्न असल्यास जो असुरक्षित घटक आहे, बरोबर आहे, त्याच्यापर्यंत बँकेच्या सुविधा अजून उपलब्ध झालेल्या नाहीत, बरोबर आहे. त्याच्याकडे बँक दुर्लक्ष करते, बरोबर. वास्तविक पदा गरज कुणा की ज्याला पैसा त्याला मोजून पैसे दिले पाहिजे काय, म्हणजे जो दुर्बल घटक आहे त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, जेणेकरून त्याचा जीवनमानाचा दर्जा उंचावला पाहिजे, बरोबर आहे, त्याची गरिबी दूर झाली पाहिजे. याच्याकरता जे दुर्बल आणि निम्न उत्पन्न गट आहे, अशासारखे जे असुरक्षित गट आहे, बरोबर आहे, याच्यापर्यंत अजूनही बँकेच्या सुविधा पोहोचू शकलेल्या नाही. आणि त्याच्यामुळे वित्तीय समावेशनाचा अभाव असते, वित्तीय समावेशनाचा अभाव. आता बरोबर समजा आपला देश म्हणजे आपल्या देशाचा विकास जर व्हायचा जर असेल तर आपल्या देशामध्ये आर्थिक विषमता पाहिजे का, आर्थिक विषमता पाहिजे का, आर्थिक विषमता नको, बरोबर आहे. अशा प्रकारे देशाचा संतुलित विकास झाला पाहिजे, बरोबर आहे. आणि त्याच्याकरता ही आर्थिक विषमता कमी झाली पाहिजे. याच्याकरता नाणे बाजार काय करते मग, म्हणजे जे दुर्बल घटक आहे, बरोबर आहे, याच्यापर्यंत अशा व्यवस्था पोहोचण्याचा प्रयत्न करते. परंतु दुर्दैवानं आपल्या देशात निम्न आणि दुर्बल जे घटक आहेत त्यापर्यंत अशा प्रकारची बँकिंग सुविधा उपलब्ध झालेली नाही, कमी प्रमाणात आहे, ठीक आहे. नंतर तंत्रज्ञान सुधारण्याची दिरंगाई, वित्तीय बाजार विकासाकरता सुरळीत आणि कार्याकरता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. परंतु तंत्रज्ञान सुधारण्याची दिरंगाई होत असल्यामुळे नाणे बाजाराच्या कार्यात अडथळे येतात. आणि अशा प्रकारे तंत्रज्ञान सुधारण्याची दिरंगाई. आता उदाहरणार्थ बाबा समजा आपल्याला तातडीनं कर्ज पाहिजे, बरोबर आहे, होते काय कर्ज आपल्याला अवेलेबल होते काय, आणि समजा कर्ज केव्हा प्राप्त होते आपल्याला, आपलं कामची म्हणजे जी व्यवस्था आहे म्हणजे टाइम आपल्याला कर्ज प्राप्त होते. आणि अशा प्रकारे याच्याकरता जी सरकारने जी तंत्रज्ञानाचा विकास व्हायला पाहिजे तो आपल्या देशात, बरोबर आहे की. म्हणजे तंत्रज्ञान सुधारण्याची काय दिरंगाई, बरोबर आहे की नाही. म्हणजे वित्तीय बाजार विकासाकरता सुरळीत कार्याकरता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक आहे. पण तंत्रज्ञान सुधारण्याची दिरंगाई होत असल्यामुळे नाणे बाजाराच्या कार्यात अडथळे, बरोबर आहे की नाही. नंतर या समस्या पहा, याच्या सुधारणा पहा, कशाची सुधारणा, नाणे बाजाराच्या पहा. वेगवेगळ्या मुदतपूर्व कालावधीत ही कोषागार बिले, व्यावसायिक पत्रके, टीव्हीचे प्रमाणपत्र आणि नाणे बाजार म्युच्युअल फंड यासारख्या नवीन साधनांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे वित्तीय आता या ठिकाणी सुधारणा आपण भूमिका पाहिली आणि अडचणी पाहिल्या, आणि अडचणी दूर करण्याकरता नाणे बाजाराची अडचणी दूर करण्याकरता कोणत्या कोणत्या सुधारणा केलेल्या पाहता. वेगवेगळ्या मुदतपूर्व कालावधीची कोषागार बिले म्हणजे काय, कोषागार बिले ट्रेझरी बिल. आता उदाहरण समजा एखादं, आता उदाहरणार्थ अशी कल्पना करा, ओळखी पंचायत समिती काय, ओळखी पंचायत समिती, पंचायत समिती किती कर्मचारी काम करतात, बरोबर आहे की. याचे जे पगार पत्रक आहे, याचे पगार पत्रक काय करते मग ट्रेझरी मध्ये देते की नाही. आणि मग ट्रेझरी काय करते मग हे बिल कुठून पास करते, बँकेतून पास करते की नाही, याचा त्याचा अर्थ आहे कोषागार बिले. नंतर व्यावसायिक पत्रे म्हणजे कोणते, व्यापारी पत्रे पाहिलं आपण. नंतर ठेवीचे प्रमाणपत्र, फिक्स डिपॉझिट, सर्टिफिकेट. नंतर नाणे बाजार, म्युच्युअल फंड, एमएम. आता या ठिकाणी म्युच्युअल फंड किती आहे, म्युच्युअल फंड एमएम.
एम 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 मनी मार्केट म्युच्युअल फंड. मनी मार्केट म्युच्युअल फंड. आता या ठिकाणी पहा बघा, आता तुम्ही दाखला शिकले नाही का म्युच्युअल फंड काय आहे. आता अशी कल्पना करा का समजा तुम्ही 1000 रुपये समजा म्युच्युअल फंड मध्ये समजा इन्व्हेस्ट केले, गुंतवले किती समजा 10,000 रुपये समजा, बरोबर आहे की नाही. आणि मग समजा त्याच्याकरता तुम्हाला एनएवी भेटते की नाही, म्हणजे काय नेट ऍसेट व्हॅल्यू. नेट ऍसेट व्हॅल्यू भेटते की नाही. आणि या ठिकाणी मग अनेक लोक पैसे म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतात की नाही. आणि मग ही जी त्याची एजन्सी आहे म्युच्युअल फंडची, बरोबर आहे, हे काय करतात मग हा जो पैसा, हा पैसा शेअर मार्केट मध्ये गुंतवतात किंवा इतर ठिकाणी हा पैसा गुंतवतात, बरोबर आहे की नाही. आणि नंतर मग त्याच्यात इतका नफा येईल, इतका नफा ज्या लोकांनी समजा हे म्युच्युअल फंड घेतले की नाही, एनएवी नेट ऍसेट व्हॅल्यू, बरोबर आहे की इतक्या लोकांना त्याच्या प्रमाणात तो नफा त्यांना भेटते. थोडा जर आला तर कुठे होते की त्यात काय लिहिले बाबा, म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू द मार्केट रिस्क. ऐकलं कधीतरी याडवडे नाही ते म्युच्युअल फंडची, त्यात काय म्हणते म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. आणि अशा प्रकारे कधी कधी काय होते मग की समजा आपण म्युच्युअल फंड आपण पैसा जर गुंतवला, आता हे जे एक्सपर्ट असतात आपला पैसा अनेक क्षेत्रात गुंतवतात, शेअर मार्केटमध्ये गुंतवतात किंवा दुसऱ्या ठिकाणी गुंतवतात, कधी कधी काय होते की लॉसिंग होते की नाही. त्यात काय म्हणते की अशा प्रकारे हे जे नाणे बाजार आहे या नाणे बाजाराची सुधारणा करण्याकरता कोणत्या बाबी करण्या कोशागार दिले, नंतर पेपर कमर्शियल पेपर, नंतर फिक्स डिपॉझिट सर्टिफिकेट, नंतर नाणे बाजाराचे म्युच्युअल फंड एमएफ म्हणजे काय मनी मार्केट म्युच्युअल फंड यासारख्या नवीन संदर्भाचा समावेश करण्यात आलेला आहे. तरलता समायोजन एलएएफ अंतर्गत रिझर्व्ह बँक रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर यांचा समावेश करण्यात, रिव्हर्स रेपो रेट दर किंवा रिव्हर्स रेपो दर यांचा समावेश करण्यात. तरलता समायोजन सुविधा एलएएफ लिक्विडिटी ऍसेट ऍडजस्टमेंट फॅसिलिटी. लिक्विडिटी काय गेले म्हणजे काय, लिक्विडिटी म्हणजे काय पैसे, ऍसेट म्हणजे काय मालमत्ता, फॅसिलिटी म्हणजे काय सुविधा. आता याचा अर्थ काय समजा, तर याचा अर्थ काय की मालमत्तेचं रूपांतर पैशामध्ये होणे, पैशाचं रूपांतर मालमत्तेमध्ये होणे. सोप्या भाषेमध्ये पैसा तातडीनं काय होते, गरजेप्रमाणे पैसा तातडीनं उपलब्ध होते, याला म्हणतात एलएएफ, बरोबर आहे. लिक्विडिटी ऍसेट म्हणजे मालमत्ता, फॅसिलिटी, बरोबर आहे. आणि याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेचा कोणता रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट, रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट, बरोबर आहे. त्याच्या अंतर्गत का आपण रेपो रेट म्हणजे काय, समजा एखादी बँक आहे की एखाद्या बँकेकडून म्हणजे व्यापारी बँक, बरोबर आहे, काही तारण घेऊन ज्या रेटनं पैसा उपलब्ध करून देते त्याला आपण काय म्हणतो मग रेपो रेट. लक्षात. उदाहरणार्थ पहा, समजा महाराष्ट्र बँक आहे, महाराष्ट्र बँकेला 4-5 हजार कोटीची गरज आहे आणि अशा वेळेला रिझर्व्ह बँक काय करते मग, ही जी व्यापारी बँक आहे या व्यापारी बँकेकडून काही तारण घेऊन घेते, काय घेते तारण समजलं ना, गहाण, आणि मग या बँकेला कर्ज देते त्या रेट, त्याला म्हणतात त्याला कोणता रेट म्हणतो रेपो रेट, बरोबर आहे. कशा करता की अर्थव्यवस्थेत पैसा येण्याकरता, अर्थव्यवस्थेत पैसा येण्याकरता, बरोबर आहे. आणि कधी कधी काय वाटते, बरोबर आहे की नाही, अशा प्रकारे कधी कधी काय होते की गरजेपेक्षा जास्त पैसा होते अर्थव्यवस्थेत, आणि अशा प्रकारे जो पैसा आहे हा पैसा रिझर्व्ह बँक ऍब्सॉर्ब करून घेते. आणि याच्याकरता रिझर्व्ह बँक काय करते मग, ह्या ज्या व्यापारी बँका या व्यापारी बँकांना आकर्षक असं व्याज देते, आणि मग व्याजाच्या माध्यमातून ह्या ज्या व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेकडे काय करतात मग पैसा आपला जमा करतात आणि त्याच्यावर व्याज कमवतात, त्याला म्हणतात रिव्हर्स रेपो रेट, बरोबर आहे की समजलं. रेपो रेट म्हणजे काय पहा, म्हणजे त्याचा डिस्कस करून पहा की ज्या वेळेला ही मध्यवर्ती बँक आहे, मध्यवर्ती बँकेला असं वाटते किंवा समजा अर्थव्यवस्थेमध्ये निधी मोठ्या प्रमाणात होते की नाही, आणि अशा वेळेला रेपो रेट म्हणजे काय, ही जी अर्थव्यवस्था आहे अर्थव्यवस्थेमध्ये पैशाची कमतरता असते, बरोबर आहे. आणि अशा वेळेला काय करते मग, ही जी मध्यवर्ती बँक आहे, ही मध्यवर्ती बँक व्यापारी बँकेकडून काही तारण ठेवून, बरोबर आहे, किंवा काही गहाण ठेवून व्यापारी बँकांना पैसा देते, आणि याच्याकरता मग जो व्याजाचा दर असते की नाही त्याला म्हणतात रेपो रेट, त्याला आपण काय म्हणतो रेपो रेट, बरोबर आहे. झालं. कधी कधी काय होते की जी अर्थव्यवस्था आहे अर्थव्यवस्थेमध्ये गरजेपेक्षा पैसा जास्त होते की नाही, आणि हा पैसा ऍब्सॉर्ब करण्याकरता, हा पैसा शोषून घेण्याकरता, बरोबर आहे, जेणेकरून आर्थिक ज्या क्रिया हे योग्य प्रकारे झाल्या पाहिजे, याच्याकरता अतिरिक्त जो पैसा आहे हा पैसा शोषून घेण्याकरता मध्यवर्ती बँक
म्हणजे भारताची रिझर्व्ह बँक बरोबर आहे या व्यापारी बँकेकडून व्यापारी बँकेचा जो पैसा आहे हा व्यापारी बँकेचा पैसा रिझर्व्ह बँकेमध्ये ठेव म्हणून म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे बरोबर हा पैसा ठेव म्हणून ठेवायला सांगते बरोबर. आणि मग याच्याकरता ज्या व्यापारी बँका असतात त्या व्यापारी बँका काय करतात मग पैसे कमवतात. आणि मग ज्या रेटनं मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना व्याज देते की नाही त्याला म्हणतात म्हणजे तुमचा मध्यवर्ती बँक व्यापारी बँकेला त्यांनी जो पैसा जमा केला आहे की नाही त्या जमा केलेल्या पैशावर जे व्याज देते की त्याला म्हणतात तो रेट असतो त्याला म्हणतात दिवस रेट. त्याला म्हणतात दिवस बरोबर आहे का. आणि अशा प्रकारे तरलता समायोजन सुविधा याच्या अंतर्गत रेपोरेट आणि रिव्हर्स रेपो बरोबर आहे की नाही. नंतर व्याजदर मुख्यत्वे बाजार शक्तीने नियंत्रित केले जावेत. आणि अशा प्रकारे या ठिकाणी जे रेट आहे व्यापार व्याजाचे दर या वित्तीय संस्था असतात ना तुमच्या व्यापारी बँक आहे किंवा सहकारी बँक आहे किंवा गुंतवणूक संस्था आहे किंवा वित्तीय संस्था बरोबर आहे याचे जे दर आहे हे दर व्यापारी बाजार शक्तीने नियंत्रित केले असले पाहिजे. बाजार शक्तीने मागणी आणि पुरवठा बरोबर आहे याच्याप्रमाणे हे दर निश्चित केले असले पाहिजे मागणी पुरवठ्याप्रमाणे. नंतर नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर काय निफ्ट NEFT नंतर रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट बरोबर आहे. या निधी हस्तांतरणाच्या नंतर सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. तांत्रिक प्रगती आणण्याकरता व्यवहार प्रणाली इलेक्ट्रॉनिक डिलिंग सिस्टीम सुरू करण्यात आलेली आहे. आता इथे बघा आरटीजीएस म्हणजे काय रिअल टाइम ग्रोथ सेटलमेंट समजा तुम्हाला आरटीजीएस न पैसे पाठवायचे आता अशी कल्पना करा तसा निखिल इथं आहे पुण्याने बरोबर आणि तुला त्याला पैसे पाठवायचे आरटीजीएस बरोबर आहे समजा 1 लाख रुपये समजा तुझं महाराष्ट्र बँकेमध्ये खातं आहे बरोबर आहे तुमच्या महाराष्ट्र बँक आहे काय कर तुझं आरटीजीएस मध्ये पैसे पाठवायचे याच्याकरता एक फॉर्म आहे बरोबर आहे. नंतर तुला 1 लाखाचा चेक द्यावा लागतो बँकेत बरोबर आहे की नाही. नंतर मग इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं ते पैसे निधीच्या खात्यात ट्रान्सफर बरोबर याला म्हणतात आरटीजीएस. हा नंतर कोणती पद्धत आहे इथं निफ्ट म्हणजे काय नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर NEFT बरोबर आहे. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर बरोबर आहे. हे दोन पद्धती आरटीजीएस बरोबर आहे. या दोन पद्धतीचा वापर करण्यात येतो कसा करता पैसे ट्रान्सफर करण्याकरता बरोबर आहे. नंतर दुसरी कोणती पद्धत आहे इलेक्ट्रॉनिक डिलिंग सिस्टीम आता मोबाईलचे अनेक ऍप नाही काय याच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर होते की नाही लक्षात नाही आलं काय. तर अशा प्रकारे हे म्हणजे जे काय सुधारणा करण्यात आली कशा करता की तातडीने कर्ज उपलब्ध होण्याकरता बरोबर आहे की पैशाचे व्यवहार आहेत तातडीने झाले पाहिजे की याच्याकरता कोणती पद्धत आरटीजीएस आहे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर बरोबर आहे. नंतर याच्यामध्ये तांत्रिक प्रगती आणण्याकरता व्यवहार प्रणाली इलेक्ट्रॉनिक डिलिंग सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. कोणती इलेक्ट्रॉनिक डिलिंग त्याच्यामध्ये निफ्टचा अर्थ सांगतो मी त्याच्याकरता तुमच्या पुस्तकात हे दिलेलं आहे निफ्टचा अर्थ. भारतातील प्रमुख पैसे हस्तांतरणाची प्रणाली आहे. यात पैसे लगेच हस्तांतरित होत नाही. यामध्ये प्रत्येक तासाचा एक टप्पा टाइम स्लॉट बनवलेला असतो बरोबर आहे आणि त्यानुसार पैसे दुसऱ्याला पाठवले जातात. ही इलेक्ट्रॉनिक संदेशाच्या माध्यमातून वापरले जाते. नोव्हेंबर 2005 मध्ये ही प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. ही सुविधा देशाच्या जवळजवळ 30,000 बँकांमध्ये उपलब्ध आहे. डबल वाच तुम्ही NEFT म्हणजे काय नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. भारतातील प्रमुख जे पैशाची हस्तांतरण पद्धत आहे याच्यातली पद्धत आहे निफ्ट. याच्या अंतर्गत काय सांगा बरं हस्तांतरण एकदम होत नाही. यात काय एका तासाचा टप्पा टाइम स्लॉट बरोबर आहे आणि नंतर त्याच्याप्रमाणे पैसे दुसऱ्याला पाठवले जातात बरोबर आहे की नाही. नंतर हे इलेक्ट्रॉनिक संदेशाच्या माध्यमाने वापरले जाते. याच्याकरता कोणतं असते मग इलेक्ट्रॉनिक सिस्टीम म्हणजे सिस्टीम असते बरोबर आहे की नाही. आणि ही व्यवस्था केव्हा सुरू झाली 2005 मध्ये नोव्हेंबर 2005 मध्ये बरोबर आहे. आणि किती बँकांची सुविधा आहे 30,000 बँका अशा प्रकारची सुविधा उपलब्ध आहे बरोबर आहे. जेव्हा याची व्याख्या सुद्धा दिलेली आहे. रिव्हर्स रेपो रेट ज्या व्याज दराला देशाची मध्यवर्ती बँक इतर बँकांकडून अल्प काळाकरता कर्जावर निधी घेतो त्या व्याज दराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात बरोबर आहे. नंतर म्युच्युअल फंड
ही कंपनी आहे की जी गुंतवणूकदाराकडून पैसे गोळा करते आणि समभाग, रोखे, बॉन्ड आणि किंवा अल्प मुदतीची कर्जे आणि उपकरणे यांच्यासारख्या सुरक्षा रोखे यात पैसे गुंतवतो. बरोबर आहे की नाही? कसं आहे आरटीजीची या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे इथं. या माध्यमातून पैसे लगेच हस्तांतरित होतात. ओके बटन दाबल्यानंतर लगेच पैसे समोरच्या खात्यात जमा होतात. त्यामुळे देशातील 95 देवाणघेवाण या प्रणाली होते की जगात सर्वात जास्त वापर जाण्याची प्रक्रिया आहे कोणती आरटीजीएस. बरोबर आहे की तात्काळ पैसे पाठवणे. धन्यवाद.